चलो, the balance sheet of Sohan, Mohan and Rohan is as follows. The partners are sharing profit and losses in proportion 2 to 1 respectively. The balance sheet as on 31st March is 2020. Alright, balance sheet given. Balance sheet दिलेली आहे. हां, काय दिलंय? RDD ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट आहे. जनरल रिझर्व वी डिस्ट्रीब्यूट. बाकी मला कुठे काय प्रॉब्लेम दिसत नाही. रोहन रिटायर्ड आहे. रोहन रिटायर्ड आहे. हां, Rohan retired from the firm on 1st April 2020 on the following terms. The assets to be revalued as these are the assets. चला लगेच आपण मार्किंग करून घेऊया. फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी. नंतर काय आहे? मशिनरी, मशिनरी. नेक्स्ट फर्निचर, फर्निचर. ऑल डेटर्स आर गुड. ऑल डेटर्स आर गुड म्हणजे काय? ऑल डेटर्स आर गुड म्हणजे काय? RDD इज नो मोर रिक्वायर्ड, राईट. ऑल डेटर्स आर गुड म्हणजे RDD इज नो मोर रिक्वायर्ड. नेक्स्ट, आता काय ऑलरेडी मेन प्रॉब्लेम काय आहे? गुडविल कुठे आहे? बॅलन्स शीट मध्ये आहे. इट इज देअर इन द बॅलन्स शीट. हाच मेन म्हणजे काय? सिनारिओ 5. आपण आता सिनारिओ 5 एकाच पद्धतीने करूया, वेगवेगळ्या पद्धतीने नको. काय करणार आपण? गुडविलचं चेक करूया, गुडविलची ॲडजस्टमेंट. ओ, गुडविल काय म्हणतायत? गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यूड ॲट थ्राईस. या थ्राईसला आपण काय म्हणतो? नंबर ऑफ इयर ऑफ परचेस. थ्राईस म्हणजे ओके. थ्राईस द ॲव्हरेज प्रॉफिट. चार्जिंगला ठेवलंय विंडोमध्ये, चार्जिंगला ठेवलंय आमच्या ह्याच्यात. अरे नाही आहे ना, बरं सॉरी सॉरी. अरे हे वाढलं आहे, सॉरी. हां सर, चुकून झालं, सॉरी. ठीक आहे, चलो. सो ॲव्हरेज प्रॉफिट, थ्राईस द ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? याचं आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार ऑब्वियसली. परवा केली होती, आज परत करायची. चला, प्रॉफिट दिलेले आहेत. प्रॉफिट्स आर गिवन टू अस. वेगवेगळे प्रॉफिट्स इथं दिलेले आहेत. ओके, सो एक वर्किंग नोट करूया. पण त्या वर्किंग नोट प्रमाणे गुडविलची व्हॅल्यू काय होणार आहे? आता आयदर 90,000 ओरिजिनल गुडविल आहे बॅलन्स शीटमध्ये, हे बघा. हां, मग आता या 90,000चं जर सपोज 85,000 झालं तर काय करणार? आणि 95,000 झालं तर काय करणार? हां, सेकंड इफेक्ट. त्याचं म्हणणं बॅलन्स शीटमध्ये तुम्ही पहिले एकतर गुडविल लिहिणार बॅलन्स शीटमध्ये, बरोबर आहे. इथं आपण, ही आपली बॅलन्स शीट आहे, इथं मी गुडविल लिहून टाकणार. गुडविल 90,000 इनरला लिहिणार. आणि जर ते 95 झालं तर मी लिहिणार ॲड ॲप्रिसिएशन 5,000 किंवा रिव्हॅल्यूड 5,000. आणि इथं आउटरला 95,000 येणार. लक्ष इकडे दे ग. या 5,000चा सेकंड इफेक्ट करावा लागेल. म्हणजे कुठं? पार्टनर्स कॅपिटलला डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. बाय गुडविल, डिस्ट्रीब्युशन बाय गुडविल. किती? त्यांचा जो रेशो आहे तो. आणि तिघांनाही देणार. आणि हाच बरोबर उलटं झालं. सपोज इट इज रिव्हर्स केस, म्हणजे हे मायनस करणार. तर मग इथं येणार 85,000 आणि त्या केसमध्ये त्याला म्हणणार आपण गुडविल विड्रॉन. लक्ष इकडे दे, गुडविल विड्रॉ. आणि मग त्या केसमध्ये पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार, क्रेडिटला नाही. काय येणार? टू गुडविल. इथं टू गुडविल आणि तिघांनाही. अंडरस्टूड? सो व्हेरी इझी. म्हणून मी म्हणतोय सिनारिओ 5 सुद्धा तितकासा डिफिकल्ट नाही आहे. ऑल राईट.
चलो मग आता काय करूया, आता अंडरस्टँड तर झालं गुडविलचं काय करायचं आहे. शिवाय काय म्हणतायत ॲडिशनल, बघा काय म्हणतात रे, चेक करूया. द बॅलन्स ऑफ रोहन्स कॅपिटल शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज अ लोन. मला वाटतंय हा सम तुम्ही करू शकाल काय. गुडविलचे गुडविलची एक वर्किंग नोट, नाही तर मी बसलोच आहे दाखवायला. चला पहिले आधी यू शुड ट्राय दिस. आता गुडविलला फक्त एक मार्किंग करून घेऊया. देज अ मार्किंग टू गुडविल, गुडविलचं मार्किंग करून टाकलं. बँकला काही मार्किंग करायची गरज आहे, नॉट रिक्वायर्ड. काल होतं आपण बँकला 2 ॲडजस्टमेंट होत्या, पण ते जर्नल होतं त्यामुळे तुम्हाला काही कळलेलं नाही आहे. काल होतं कॅपिटल इंट्रोड्यूस झालं जर्नल. हां कालच्या ह्याच्यात होतं, आजच्या ह्याच्यात नाही. ऑल राईट, चला सुरू करा. लेट अस स्टार्ट. बघूया काय कितपत जमत आहे. हां मग स्टार्ट करा. बरं याची जर्नल एंट्रीज करायच्या नाही आहेत, सो इट इज व्हेरी गुड थिंग. अख्खा सम शक्यतो तुम्हाला करायचा आहे. गुडविलचं वर्किंग नोट पण करा, म्हणजे जवळपास आपल्याला रिटर्न फिनिश करता येऊ शकतं. तर फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स, परवा बहुतेक सुट्टी, तर रिटर्न रिटायरमेंटच. आता बोर्डचे सेम्स करायचे आपल्याला, बोर्डाचे सेम्स सॉल्व करायचे. एक मिनिट, पहिले तर फोटो काढून घेताय का खाऊ देत. काय झालं का परीक्षा. तुला आधी गुडविलची व्हॅल्युएशन करावं लागणार आहे. आता गुडविल इनरला येईल, गुडविलला ठीक आहे ना, इनरला दे ना. सिनारिओ 5 आहे ना, 9 दिला होता. आता त्याची वर्किंग नोट येईल, त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करायचे. चल प्रतीक्षा, झालं का, करू का बंदू का, काय लागलं तर सांगा, मागं घेऊ. रोहन रिटायर्स हे सगळं हटवून टाकतो, ही खचर फचर नको आहे.
करायला लागणार, वर्किंग नोट करावं लागणार, गुडविलची वर्किंग नोट करायची आहे. काय पाहिजे मागं तर मला लागतंय, एवढे सण झाले आपले, मागं तर मला लागतंय. दुसरं हे चेक करायचं आहे, हे 90,000 किती झालं बघत जायचं. कर ॲड लेस व्यवस्थित कर. मगाशी काय ठरलं मगाशी मी हेच तर डिस्कस केलं ना, म्हणून मुद्दामच ते काढून टाकलं मी. व्हॅल्यू कमी झाली तर काय करणार तू? प्लेस कुठल्या थोडक्यात एवढ्या अमाऊंटवर आणून ठेवायचं. सगळं तिघांमध्येच, सगळं तिघांमध्येच. डेबिट असेल तरी तिघच, क्रेडिट असेल तरी तिघच. लेस झालं क्रेडिट, ॲड झालं की क्रेडिट. काय डिस्प्यूट केलं तू? कुठलं? 85,500 is the revised value now. जो ऑलरेडी 90,000 रुपये गेलं. 90,000 रुपये कुठे आहे तुझं? 90,000 रुपये आहे ना, ते 85,500 झालंय. मग डिस्ट्रीब्यूट हे नाही, हे पण नाही होणार, 90 पण नाही होणार. जी डिफरन्स आहे ते होणार. म्हणजे डिस्ट्रीब्यूट नाही होणार, ते विड्रॉ होणार आहे. त्या दोन मधला जो डिफरन्स आहे तो चल आमच्या आज 2 होण्याचे चान्सेस आहेत. जी डेटरची अमाऊंट आहे तीच द्यायची. डेटर्स किती आहे? काय अगं एवढं येणार नाही. 85,500 गुडविलचं व्हॅल्युएशन बघ काढ. मला गुडविलची वर्किंग नोट कर पहिले. गुडविलची व्हॅल्यू सांग किती आली? हाँ 85,500 नहीं भाई 85,500 आएगा. देखो चेक करो. नंबर ऑफ ईयर्स ऑफ थ्राइस 28,500. गुडविल की वर्किंग नोट काढा. लेस देन 85,500 होना चाहिए. चेक करो. 85,500 आलंय. हाँ मग ते 90,000चं गुडविल कुठे गेलं तुझं? 90,000चं हे बघ 90,000चं जे गुडविल आहे ना त्याची व्हॅल्यू 85,500 करायची आहे. म्हणजे काय करायचंय? गुडविल रेस रिड्यूस करायचंय, म्हणजे विड्रॉ करायचंय. म्हणजे गुडविल विड्रॉ कर. विड्रॉ किती करणार? त्या दोन मधला डिफरन्स. कसं इकडे येणार? लायबिलिटी कमी झाली. अरे इथं डेटर्स किती होते? 60,000. 60,000 येणार. कॅश आहे इथं. सर आता डेबिटला करणार. हां डेबिटला करणार. डेबिटला करणार. हॅलो. हॅलो.
हाँ? आगे 85,500 अब उसका करना क्या है, गुडविल का वैल्यू रिड्यूस करना है, यानी गुडविल विड्रॉ हो गया, कितने अमाउंट से गुडविल विड्रॉ हो गया, 4,500 से, और ये 4,500 ओल्ड रेशो में, उनका ओल्ड रेशो कितना है, 2:2, हाँ 2:2:1 में 4,500 विड्रॉ करना है, यानी पार्टनर्स कैपिटल के डेबिट में लिखना है टू गुडविल, और वो है 4,500, ठीक है, काय काय शैलजा, शैलजा मी काय बोललो कळलंय का, हे बघ तुझ्याकडे जे 90,000 गुडविल आहे त्याची व्हॅल्यू 85,000 85,500 झाली, म्हणजे गुडविलची व्हॅल्यू कमी झाली, बरोबर, हा कितीनी कमी झाली, 4,500 नी कमी झाली, म्हणजे ते विड्रॉ करायचंय, म्हणजे ते कॅपिटल पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला द्यायचं टू गुडविल, आणि ते कितीनी कमी झाले, 4,500 नी, मग 4,500 तुला 2:2:1 मध्ये ते विड्रॉ करायचे, हा बरोबर का, चालू देत, बरोबर चाललंय, कर चुकते म्हणजे डिव्हिजन चुकते, नीट कर त्याचं डिव्हिजन, लोन 48,300 सो 4,500 तुला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला द्यायचे, आणि बॅलन्स शीट मध्ये गुडविल इधरला तू लिहिलाय 90,000, त्याच्या खाली लिहायचं लेस रिव्हॅल्यूड, लेस करायचे 4,500, म्हणजे आउटरला 85,500 आलं पाहिजे, काय श्रावणी काय कळतंय का, चला दाखवू का, हा सगळ्यांनी रिव्हॅल्यू कर, असेट्स डेटर्स ऑफ कन्सिडर गुड आहे, म्हणजे आरडीडी नील होणार, झिरो, आरडीडी झिरो होणार, म्हणजे जे 60,000 आहेत ते जाऊला येणार, ऑन डेटर्स ऑफ गुड म्हणजे आरडीडी झिरो, 60,000 आउटरला, सगळं बरोबर आहे, तर पुढे काय विचारते, हे काय आहे, किती सर थांबा जरा 3,01,500 दाखवू नका, बरोबर, 3,01,500 अशी व्हेरिएशन्स काय आहेत, 3,01,500 काही आहे सर, खाली असू ना, ते करेक्ट आहे, करेक्ट आहे सर, लिहून द्या करेक्ट आहे, आज नीट केले सर, विराट हाडवड, हो सर आज पूर्ण बरोबर, तुझं काय ना, तो म्हणतो तुझं टायपिंग करतो, अरे बोलले बोललो तर मी जसं बोललो बॅलन्स शीट का टोटल त्याली होत नाहीये, जसगुण काय परिस्थिती आहे, हाँ अच्छा कर रही हो, चल रहे अर्णव, असं नाही की ते बरोबर आहे, काय तुझ्या एवढा डिफरन्स काय ते जरा चेक कर एकदा, लोन वगैरे
त्याला पार्टनर्स लोन किती आहे? पार्टनर्स लोनचे अमाऊंट 48,300. बरोबर आहे. बॅलन्स काय? 126,600. 96,600. ऍडिशन चुकली. ऍडिशन चुकली. बॅलन्स चुकले का त्याचे मोबाईलचा? 90,000 90,000 चला चेक करा. पहिलं रिव्हॅल्युएशन अकाउंट चेक करा. बरोबर आहे. चेक दिस रिव्हॅल्युएशन अकाउंट. हे बघा 2,400, 2,400, 1,200. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया. घ्या. लोनची अमाऊंट आहे 48,300. पार्टनर्स कॅपिटल आहे 1,26,600. 96,600 असे दोन बॅलन्सेस आहेत. राईट. नेक्स्ट आणि बॅलन्स शीट घ्या. आपण मगाशी हे केलं होतं त्याप्रमाणे हे घ्या. गुडविल मी डायरेक्ट घेतलंय. तुम्ही 90,000 मगाशी दाखवल्याप्रमाणे लेस रिव्हॅल्यूड करून घ्यायचे आहे. 3,01,500. चला वन मोर सम. हा पण तुम्हीच करायचा आहे. एकदम सोपा देतो. एकदम सोपा आणि छोटा. मग काय. चला फटाफट. यू हॅव गॉट ओनली 23 मिनिट्स. सम दाखव. चला घ्या. एव्हरीवन ऑनलाईनला